श्री स्वामी समर्थ. हत्ती देवाचे वाहन का मानले जाते? हत्ती आणि गणपती. हत्ती देवाचे वाहन का मानले जाते? संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे. हिंदू धर्मात हत्तीला अत्यंत पवित्र व शुभ मानले जाते. हत्ती केवळ सामर्थ्य व ऐश्वर्याचे प्रतीक नसून तो भगवान गणपतीचे वाहन अर्थात मुष्कासह हत्तीचा विशेष संबंध आणि इंद्रदेवाचा वाहन ऐरावत हत्ती म्हणूनही प्रसिद्ध आहे. 1. ऐरावत इंद्राचे वाहन. पुराणानुसार समुद्र मंथनातून ऐरावत नावाचा दिव्य पांढरा हत्ती प्रकट झाला. ऐरावत हा देवांचा राजा इंद्र याचे वाहन आहे. तो 4 सुळे व 7 सोंडे असलेला भव्य पांढरा हत्ती म्हणून वर्णिला जातो. त्यामुळे हत्तीला दिव्य शक्ती व स्वर्गीय संपन्नतेचे प्रतीक मानले गेले. 2. हत्ती आणि गणपती. गणपतीचे मुख हत्तीप्रमाणे आहे म्हणून हत्तीचा संबंध थेट गणपतीशी जोडला जातो. गणपती हा विघ्नहर्ता व बुद्धीचा देव मानला जातो आणि हत्ती हे शांती, स्थैर्य व बुद्धीचे प्रतीक आहे. हत्तीचे मोठे कान हे सर्वांचे ऐकण्याची क्षमता दर्शवतात, तर मोठे डोके गंभीर विचारांचे प्रतीक आहे. 3. शास्त्रीय व प्रतीकात्मक महत्त्व. हत्ती दीर्घायुष्य, शांती, सामर्थ्य व ज्ञान यांचे द्योतक मानले जाते. वास्तुशास्त्र व हिंदू परंपरेत घरात हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. हत्तीला धरती मातेचा रक्षक व संपन्नतेचे सूचक मानले जाते. 4. देवालयांमधील हत्ती. अनेक प्राचीन दक्षिण भारतीय व काही उत्तर भारतीय मंदिरात हत्ती ठेवले जातात. देवाच्या पालखीत हत्तीचा समावेश करणे हे देवाला अर्पण करण्यातील सर्वोच्च सन्मान मानले जाते. 5. हत्ती देवाचे वाहन का? कारण तो सामर्थ्य अर्थात बल, बुद्धी अर्थात ज्ञान आणि शांती म्हणजेच धैर्य यांचा संगम आहे. इंद्राचा दिव्य वाहन म्हणून त्याचे महत्त्व आहे. गणपतीच्या स्वरूपाशी व प्रतीकाशी त्याचा थेट संबंध आहे. धन्यवाद.